परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. आज योग दिनाच्या निमित्तानं सगळ्यांना अनेक अनेक शुभकामना. योग शब्दाचा अर्थ की देवाचं आणि आपलं सहज ऐक्य. पूर्वी होतं, आता आहे आणि पुढेही राहणार. तसं सुवर्ण अलंकाराचं आणि सोन्याचं ऐक्य व्हायचं नाही, ते ऐक्य आहेच. तसं परमेश्वराचं आणि आपलं सहज ऐक्य आहे. हे करण्याकरता लागणारी जी साधन सामुग्री आहे, तसं आरशामध्ये पाहिल्यावर चेहरा दिसतो, पण एक जर म्हणाला चेहरा दिसत नाही, मग म्हणावं लागतं की त्याच्यातलं मालिन्य बाजूला झाल्यावर दिसत. त्या आरशातलं मालिन्य, तसं अंतःकरणातलं समग्र मालिन्य दूर करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे तो योग. आणि तो योग सर्वांनी करायलाच पाहिजे. शरीरम ब्रह्म मंदिरम, शरीर सुद्धा हे अध्यस्त आहे, देवाचं रूपच आहे, देवाचं मंदिरच आहे. जसं एखाद्या ग्रस्ताला पाणी असूनही त्याचा उपभोग नाही. एकानं विचारलं, इथं पाणी नाही या विहिरीत. इथं भयंकर अशा प्रकारचं गाळ होतं. गाळ काढल्यावर पाणी प्रगट झालं. ते पाणी पहिलंच होतं, नंतर प्रगट झालं. तसं वास्तविकतेचं आणि आपलं सहजच ऐक्य आहे, चैतन्याचं आणि आपलं सहजच ऐक्य आहे, डेऱ्याचं आणि मातीचं सहजच ऐक्य आहे, अलंकाराचं आणि सोन्याचं सहजच ऐक्य आहे. तसं देवाचं आणि आपलं सहजच ऐक्य आहे. हे करण्याकरता या साधनरूपी शरीरात आपल्याला ते लक्षात येत नाही, ते लक्षात येण्याकरता साधनरूपी शरीरातील मल विक्षेप आवरण निवृत्त करण्याकरता प्रथम पायरी जर कोणती असते, ते शरीर सुदृढ पाहिजे, अंतःकरण सुदृढ पाहिजे, मन स्थिर पाहिजे. याच्याकरता प्राथमिक स्वरूपात हा जो योग आहे याची नितांत गरज आहे. पण त्याच्यानंतर हेही लक्षात घेणं अत्यंत गरज आहे, हे अत्यावश्यक आहे. मी देवाचा आहे, भलो हो या बुरो हो या, अखिर टावर थारो नाथमय थारोजी. हा योग आहे. आणि हा साधन योग आहे. हा साधन योगही प्रत्येकानं जसा जमेल पेलेल तसा करावा, ही सगळ्यांना नम्र विनंती आहे. या योग दिनाच्या निमित्तानं सगळ्यांना शुभकामना. गुरुवर्य भगवान बाबा की जय.